गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामले दार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आपल्यामध्ये नाशिकचे माजी महापौर आणि केजिंग्स्टन क्लबचे संचालक आदरणीय प्रकाश मते साहेब यांचं आगमन झालं आहे। मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। त्याचबरोबर आजचं व्याख्यान स्वर्गीय
अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण गुंफत आहोत. या ठिकाणी त्यांचे सुपुत्र पुष्कर शेठ वैशंपायन आणि दिलीप शेठ वैशंपायन हे उपस्थित आहेत. त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. व्याख्यानमालेचं आजचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये काही क्षणात उत्तमराव गाडवे हे उपस्थित होतील. त्यांचा विषय आहे आजचा भारताची विभिन्न खाद्य संस्कृती आणि परंपरा. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी घनश्याम पटेल आणि सुर शारदा प्रस्तुत रोमांटिक मूड्स ऑफ मोहम्मद रफी हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. मोहम्मद रफी साहेब यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपण व्याख्यानानंतर दररोज वेगवेगळ्या ग्रुपचे गाण्यांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत. आजचं व्याख्यान सहकार महर्षी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. आपण प्रारंभी स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांच्या जीवनावरची एक चित्रफीत बघूया आणि त्यानंतर पाहुणे अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. धन्यवाद. स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन स्वदेश, स्वातंत्र्य, विकास आणि समाजहिताचा आयुष्यभर विचार करणारे काशीनाथ पुरुषोत्तम उर्फ अण्णासाहेब वैशंपायन हे सराफीचा व्यवसाय असलेल्या संपन्न कुटुंबात जन्मले. शालेय शिक्षण नाशिकला पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या डॉवर्स कॉलेजमधून व्यापार आणि उद्योग व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशातील वातावरण अस्वस्थ करणारे होते. सभाबंदीचा आदेश झुगारून त्यांनी सभा घेतली. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगला. गांधीजींच्या विचारांची छाप त्यांच्या मनात खोलवर रुजलेली असल्यामुळे ते स्वतः सूत कातायचे आणि खादीचे कपडेच वापरायचे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधील राहिले आणि त्यांनी विकास कार्याचा ध्यास घेतला. शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने अर्थ, शिक्षण, उद्योग, समाज सुधारणा या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी केली. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नामको बँक स्थापण्यात त्यांचे पायाभूत प्रयत्न होते. नाशिकला औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून त्यांनी गायरान ट्रस्टची विशाल जागा मिळवून दिली. सन 1991 महात्मा नगर येथे त्यांनी शाळा सुरू केली. घरकुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक हाऊसिंग प्रकल्पासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्या मित्रपरिवारात बुद्धीची पेढी म्हणून ते ओळखले जात. जपानी भात शेतीचा त्यांनी पुरस्कार केला. स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्रपूर्वक अभिवादन. आजचं व्याख्यान आपल्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या केसिंग्टन क्लबच्या संयोजनाने मदतीने आयोजित केलेलं आहे. आदरणीय प्रकाश मते आणि विक्रांत मते यांची बहुमोल मदत आजच्या कार्यक्रमासाठी झालेली आहे. मी व्याख्यानमालेच्या वतीने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचे वक्ते उत्तमराव गाडवे हे आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. ते श्री इच्छामणी केटरर्सच्या माध्यमातून आपल्या कुटुंबामध्ये कोणताही शुभप्रसंग असला की सर्वप्रथम आपल्याला आठवण होते ती उत्तमराव गाडवे यांची. आणि 1985 साली नाशिकमध्ये सुरू झालेलं इच्छामणी आता केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. कारण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात येत असतं. मला सांगायला निश्चित एक आठवण आहे. डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या कुटुंबियांमध्ये एक लग्न होतं त्या पुण्याला आणि मी त्या लग्नाला योगायोगाने हजर होतो. आणि पुण्याचे लोक तिथल्या
सगळा समारंभ झाल्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर उत्तमरावांना भेटून खूप समाधान व्यक्त करत होते आणि त्यामध्ये काही पुण्याचे केटरिंग व्यवसायातलेही लोक होते हे सांगायला मला विशेष आनंद वाटतो. आता आपण उत्तमरावांच्या कार्याची एक छोटीशी चित्रफीत या ठिकाणी. चित्रफितीमधले वेगवेगळे पदार्थ पाहून तुमचं माहीत नाही पण माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलं आहे. आता उत्तमरावांच्या भाषणातनं ते यावर अधिक प्रकाशझोत टाकतील. नाशिकमध्ये सर्वप्रथम लॉन्स ही कल्पना शुभविवाहासाठी अंमलात आणली आणि नंतर आता आपण नाशिक शहराच्या कोणत्याही भागामध्ये जा लॉन्स बघतो, परंतु त्याची मूळ संकल्पना मांडणारे प्रकाश मोते साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे नाशिकचे माजी महापौर आहेत आणि आज घरोघरी कचरा वेचण्यासाठी जी घंटागाडी येते त्याची संकल्पनासुद्धा प्रकाश मोते साहेबांची आहे. मी मोते साहेबांना या ठिकाणी अशासाठी बोलवलं की सगळ्यात पहिले इच्छामणी
किंवा उत्तमराव गाडवे यांना या व्यवसायात आणण्यासाठी आणि उभं करण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारा पहिला हात म्हणजे प्रकाश मते. मी मते साहेबांना विनंती करतो की आपला हा जो पट्ट शिष्य आहे, आज त्याची गगन भरारी पाहून तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो आहे. आपणच त्यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं या ठिकाणी सत्कार करावा. प्रकाश मते साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी नवलनाथ तांबे यांना विनंती करतो. सागर गाडवे यांचा सत्कार ॲडव्होकेट अजय निकम करतील आणि अण्णासाहेबांचे सुपुत्र पुष्कर शेठ वैशंपायन यांचा सत्कार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार करतील. या ठिकाणी अण्णासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव दिलीप शेठ वैशंपायन हे देखील ठाण्याहून खास आलेले आहेत. अण्णासाहेबांच्या स्मरणार्थ गेली 21 वर्ष या ठिकाणी पुष्प गुंफलं जातं आहे. दिलीप शेठ आज प्रथमच आलेले आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. वसन व्याख्यानमालेचं उद्याचं पुष्प या ठिकाणी डॉक्टर प्रेम मसंत हे माउंट आबूहून येणार आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे. त्यांचा विषय आहे संकल्पांची शक्ती. 23 तारखेला हाँगकाँग येथून डॉक्टर मनोज कुलकर्णी येणार आहेत. चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. 24 मेला अमेरिका येथील ज्येष्ठ लेखक, संशोधक आणि केटोन वक्ता निलेश ओक या ठिकाणी येणार आहेत. नक्षत्रांचे देणे भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आपल्या सर्वांना महाभारत रामायणातल्या अनेक घटना माहिती आहेत, परंतु कोणती घटना नेमकी कोणत्या तारखेला घडलेली आहे याचं अभ्यासपूर्ण विवेचन करणारं पुस्तक निलेश ओक यांचं प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण जगात ते गाजतं आहे. त्यामुळे हे व्याख्यान देखील एक वेगळी माहिती देणारं ठरेल. 25 मे रोजी फिनलंड या देशातील शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी हे आपल्यामध्ये येणार आहेत. एज्युकेशन 4.0 नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. फिनलंड हे एज्युकेशनच्या बाबतीत जगातलं 1 नंबरचं डेस्टिनेशन मानलं जातं आणि तिथे हेरंब कुलकर्णी हा भारतीय माणूस काम करतो आहे, या आपल्या सर्वांनाच अभिमानाची गोष्ट आहे. 26 मे रोजी या ठिकाणी आपण ऑस्ट्रेलिया येथील तज्ज्ञ डॉक्टर विजय जोशी यांना आमंत्रित केलं होतं, परंतु ते हॉस्पिटलाइज झाले आहेत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे. त्यामुळे या ठिकाणी आपल्या नाशिकच्या विद्या जोशी या संत मीरा हा एकपात्री नाट्यप्रयोग या ठिकाणी हिंदी भाषेत सादर करतील. संत मीरा यांचं 525वं जयंती वर्ष आहे, त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि 27 मेला कॅनडा आणि मुंबई येथे काम करणारे सतीश देशमुख आणि किमया देशमुख यांचा मनाचा शोध आणि वाचन हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे. 30 आणि 31 तारखेला आपण जे कार्यक्रम आयोजित केले आहेत ते आपण 1 आणि 2 जून रोजी ठेवलेले आहेत. त्याचं कारण नाशिकमध्ये राम जन्मभूमी न्यास जो आहे अयोध्येतला त्याचे खजिनदार गोविंदगिरी स्वामी हे नाशिकला येणार आहेत आणि समोरच्याच पटांगणात त्यांचा रामकथेचा आणि नागरी सत्काराचा कार्यक्रम रामतीर्थ समितीने केलेला आहे. वसन व्याख्यानमालेकडे त्यांनी विनंती केली की संत ज्या दिवशी आपल्याकडे येतात त्याच वेळेला आपल्याकडे दिवाळी दसरा साजरा होत असतो, त्यामुळे या आनंदात व्याख्यानमालेने सहभागी व्हावं. व्याख्यानमालेच्या कार्यकारी मंडळाने त्यांची विनंतीचा स्वीकार केला आहे आणि आपले 30 आणि 31
मीचे कार्यक्रम 1 आणि 2 जून रोजी होतील याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी. मी उत्तमराव आणि त्यांचे सुपुत्र सागर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. भारताची विभिन्न खाद्य संस्कृती आणि परंपरा असा त्यांचा भाषणाचा विषय आहे. आपण सर्वजण पर्यटनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असतो, तेव्हा त्या राज्यांमध्ये गेल्यानंतर तिथल्या कोणत्या पदार्थांचा आपण आस्वाद घ्यावा याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितपणे उपयुक्त होऊ शकेल. धन्यवाद. नमस्कार. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर शंकराचार्य कुर्तकोटी यांच्या प्रेरणेने नाशिकच्या या गोदा घाटावर अखंडितपणे तेवत असणाऱ्या ज्ञानयज्ञाच्या या शतकपूर्तीनंतर 101व्या वर्षात यशस्वी पदार्पण करणाऱ्या वसंत व्याख्यानमालेला मी उत्तमराव गाडवे सर्वप्रथम आपणा सर्वांच्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात मनापासून मनापर्यंत शुभेच्छा देतो. या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने विचार मंचावरील सन्माननीय मान्यवर आयोजक संयोजक आणि यापुढील अर्धा तास कमीत कमी मला अर्धा तास सहन करण्यासाठी मोठ्या मनाने उपस्थित असणारे आदरणीय बंधू आणि भगिनींनो, मी आपणा सर्वांचे सर्वप्रथम मनापासून हार्दिक स्वागत करतो. 40 वर्षापूर्वी पूर्ण ब्रह्माचा स्वाद नाशिक व महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंतच्या लोकांपर्यंत मनमुराद पोहोचवण्याचे काम अखंडित व प्रामाणिकपणे केले अशा माणसाच्या हातात संयोजकांनी आज कढई आणि झारा देण्याच्या ऐवजी माईकच दिला आहे. हे जगातील माझ्यासाठी 8वे आश्चर्यच म्हणावे लागेल. महत्त्वाचा विषय म्हणजे आज भारतीय संस्कृती मधूनच खाद्य संस्कृतीचा उदय झाला आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून घासातला घास देण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद याच संस्कृतीमधून जन्मास आला. म्हणून आज मी तुमच्या पुढे जो काही विषय मांडणार आहे, विषय आहे अर्थातच भारतीय खाद्य संस्कृती विषय बोलताना तो विषय माझ्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे माझा कॅटरिंग व्यवसाय व खाद्य संस्कृती याचा खूपच जवळचा संबंध येतो. त्यामुळे व्यवसाय रूपाने खाद्य संस्कृती हा विषय आहे. यात काही चांगले अनुभव पण मी तुम्हाला सांगणार आहे. सन 1984-85 साली 40 वर्षापूर्वी इच्छामणी कॅटरर्स हा सेवाभावी व्यवसाय सुरू केला. तोपर्यंत नाशिक शहरात कुठल्याही कॅटरिंग व्यवसायाच्या नावाची प्रचिती पण नव्हती. हा व्यवसाय त्यावेळेस फक्त पुणे आणि मुंबई शहरात होता. तो नाशिकमध्ये आणण्याचा प्रयत्न 84-85 मी साली केला आणि त्याला दिवसेंदिवस यश येत गेलं. मला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेस कॅटरर्स हा व्यवसाय सुरू करणारा नाशिकमधील पहिला धाडसी मराठी माणूस म्हणूनच मी उत्तमराव गाडवे होतो. त्यावेळेचा काळ असा होता की कॅटरिंग शब्द प्रचलित नव्हता. जर आम्ही कुठे ऑर्डर घ्यायला गेलो तर सर्वसाधारण माणसं आम्हाला आचारी आला म्हणून म्हणायचे किंवा स्वयंपाकी आला म्हणून म्हणायचे. अशा हीन भावनेने हिणवणारे माझे बांधव आज यशस्वी उद्योजक म्हणून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतात तेव्हा अभिमानाने हूट भरून येतो. जसा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे त्याचप्रमाणे भारतातील जीवनातील विविधता आढळते आणि पूर्वापार चालत आलेली अन्नातील विविधता आज लगातार भारतीयांनी जपलेली आहे. आणि म्हणूनच जेवणातील ही विविधता फक्त खाण्यापुरती मर्यादित न राहता भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे. खाद्य संस्कृती ही भारतीय संस्कृतीतल्या मानाचा तुरा आहे असे म्हणणे त्यामुळे सायुक्तिक ठरते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय मसाल्यांचे पदार्थ जगभरात लोकप्रिय आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात आजतागायत आंतरराष्ट्रीय व्यापार होत आहे. भारतीय मसाल्याचे पदार्थ हे निर्यातीचे एक प्रमुख आकर्षण भारतात ठरलेले आहे, जगात ठरलेले आहे. यावरून असेच दिसते की भारतीय खाद्याची चव जगाने जवळीने चाकली आहे. अगदी भारतापुरताच विचार करायचा म्हटले तर राज्यात किंवा जिल्ह्यात आपल्याला बदलणारे पदार्थ, त्या पदार्थांना बनवण्याची पद्धत, त्या पदार्थांना लागणारी साधन सामग्री, अगदी त्याच पदार्थाचे विशिष्ट असे लज्जतदार नाव इत्यादी निकष हे भारतीय खाद्य संस्कृतीची श्रीमंती आपल्याला दर्शवतात.
आमची चवच नारी जगात भारी, आमची चवच न्यारी जगात भारी. उदाहरण द्यायचे तर महाराष्ट्रातल्या आपल्या गरम मसाल्याची विभिन्न चव पाहायला मिळते, जसे की खानदेशी, वराडी, कोल्हापुरी, पुणेरी, सोलापुरी त्याचेच हे द्योतक आहे. ही सारी खरं तर मसाल्याची विविधता, काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र, धने इत्यादी मसाल्यांचा पदार्थ शोध सुद्धा भारतीयांनी हजारो वर्षापूर्वीच लावलेला आहे. नंतर त्या मसाल्याच्या मदतीने भारतात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे पदार्थ तयार झाले. हे अत्यंत चविष्ट होते. म्हणूनच काही हजार वर्षापूर्वी काळातील आपल्या भारतीयांची पदार्थांची भुरळ विदेशी यात्रेकरूंनाही पडली होती. त्यातूनच हा आंतरराष्ट्रीय व्यापार उभा राहिलेला दिसतो. आपल्या संपूर्ण भारत देशाचा विचार करता आपण भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे आणि ही विविधता आपल्याला खाद्यपदार्थात देखील पाहायला मिळते. प्रत्येक राज्यामध्ये खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये बरेच प्रकार आहेत, परंतु प्रत्येक राज्यामध्ये तुम्हाला एखाद्या पदार्थ त्या राज्याची खासियत म्हणून पाहायला मिळते. त्या भारतीय खाद्य संस्कृतीचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून माझ्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस आणि त्याच्या लग्नाच्या वेळेस एक वेगळी गोष्ट केली. माझ्या मुलाची लग्नपत्रिका एका पानाची न बनवता मी त्या पुस्तकाच्या स्वरूपात तिला बनवली आणि त्या पुस्तकाच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी मी कमीत कमी भारतभर 4 ते 6 महिने फिरलो, त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून भारतातली परंपरा, भारताची खाद्य संस्कृती, भारतातली लग्न परंपरा ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास मी त्या पुस्तिकामध्ये उपलब्ध केला आणि ती लग्नपत्रिका म्हणून मी ती अख्ख्या नाशिककरांमध्ये जे काही आपले पाहुणे होते त्यांना आम्ही दिली. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली का होऊन लोकांचे फोन आले की आम्हाला पत्रिका पाठवा, अशी परिस्थिती माझ्यावर ओढवली आणि तो प्रसंग म्हणजे अतिप्रसंग होता. ती पत्रिका म्हणजे अशी पत्रिका आहे की ही पुस्तिका आहे. या पुस्तिकामध्ये अख्ख्या भारताच्या परंपरा यात मी रेखाटलेल्या आहे. पूर्ण भारताचा, इथून महाराष्ट्रापासून तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात जा त्याचं वर्णन या पत्रिकेमध्ये मी केलं आणि खाद्य संस्कृती, भारताची परंपरा, भारताचे विवाह समारंभ ही पत्रिका अजूनही आम्ही जतन करून ठेवलेली आहे. आजही इथे कार्यक्रम संपल्यावर तुम्हाला कोणाला याची आवश्यकता असल्यास ती आम्ही देणार आहोत. याचं कारण सांगतो की आता काय होतंय, महाराष्ट्रीयन मुलगा पंजाबी मुलगी, पंजाबी मुलगी या यूपीचा मुलगा, अशी परिस्थिती घडत असताना त्या मुलीच्या आईवडिलांना खूप टेन्शन येतं की बाबा त्यांच्या परंपरा काय आहे, त्यांचे संस्कार काय आहे. मग त्यावेळेस तुम्हाला ही पत्रिका उपयुक्त राहील असा मला या पत्रिकेचा फार मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर ही पत्रिका तुम्हाला इथं उपलब्ध होणार आहे. याच्यात भारताची परंपरा ही सर्व रेखाटलेली आहे. आपल्या संपूर्ण भारत देशाचा विचार करता आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि ही विविधता आपल्याला खाद्यपदार्थात देखील पाहायला मिळते. प्रत्येक राज्यामधल्या बाबतीत आपण बघितलंच आहे की प्रत्येक राज्यामध्ये खूप खासियत आहे. आम्ही या कॅटरर्स व्यवसायाला सेवेचे रूप दिलेले असल्यामुळे भारतीय संस्कृतीला कोणताही पदार्थ बनवताना आम्ही त्याची गुणवत्ता, स्टँडर्ड जोपण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आपल्या भारतात साधारणपणे 3 ऋतू असतात, एक हिवाळा, एक उन्हाळा आणि एक पावसाळा. अन्न त्याचा जो आपण प्रत्येक सीझनमध्ये स्वाद घ्यायचा आहे, साधारणतः आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये बाजरी असो, कुळीद असो, तीळ असो याच्या उपयुक्त आपण पदार्थ खातो आणि आम्ही पण आमच्या व्यवसायात त्याचा उपयोग करून ते सीझन वाईज करतो. जसं आपण मार्च, एप्रिल, मेमध्ये गेलो, उन्हाळा असतो त्यावेळेस जी काही उपलब्ध असते त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करतो. पण पावसाळ्यात नेहमीच आपण एक काळजी घेतो की त्यावेळेस पावसाळ्यामध्ये आपण खाद्य संस्कृतीमध्ये आपले कडधान्याचा वापर करतो. कडधान्याचा वापर करून त्याच्यानंतर आपण जे काही त्यावेळेस वाळवण असतं त्या वाळवणाचे पदार्थ आपण वापरतो. तसाच राजस्थानातील एक खास पदार्थ आहे केर सांगरी म्हणून आहे, त्याचा खूप पावसाळ्यात चांगला आस्वाद लागतो. त्याचप्रमाणे डाळ ढोकळे असो किंवा आदर पदार्थ असो आपण याचा पावसाळ्यात उपभोग घेतो. म्हणजे 3 सीझनमध्ये आपण आपली खाद्य संस्कृती जपलेली आहे. नोव्हेंबर ते मार्च, त्याच्यानंतर उन्हाळा आणि पावसाळा. म्हणजे हिवाळा, पावसाळा आणि तुमचा
उन्हाळा अशा पद्धतीमध्ये खाद्य संस्कृती विभागलेली आहे आणि त्याचा आस्वाद आपण नेहमी घेत आहोत. साधारणपणे सुरुवात ते आजपर्यंत आम्ही मराठी खाद्यपदार्थांना खूप महत्त्व दिलेलं आहे. यामध्ये डिसेंबर ते आपण जानेवारीमध्ये संक्रांतीच्या टायमाला शेंगोळ्यांचा प्रकार जो आहे हा ग्रामीण प्रकार आहे, पण तो शहरी लोकांना सुद्धा आवडतो. कोथिंबीर वडी असो, थालीपीठ असो, बाजरीची भाकरी असो, चपातीचा चुरमा, भाकरीचा चुरमा आणि सकाळी नाश्त्याला गुलगुले म्हणून एक पदार्थ जुन्या लोकांनी बनवून ठेवला आहे, त्याचा आस्वाद आपण घेतो. त्याचप्रमाणे मांडा व पुरणपोळी असे अनेक पदार्थ बनवत राहिलो. त्यामुळे नवीन पिढीला या जुन्या पिढीतील पदार्थांची चव आजही चाखता येत आहे आणि हे पदार्थ तितक्याच ताकदीने व त्याच चवीने पुढे जात आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. उदाहरणार्थ रशी पातोडी, मोदक आमटी, दुबुकवडा याचा मसाला मिक्सरमध्ये होतच नाही. त्याच्यासाठी आपल्याला जुना पारंपरिक वाटा वरवंटाचाच वापर करावा लागतो. त्याचा वाटा वरवंटाचा मसाला बनवला तरच त्याचा स्वाद त्याच्यात लागतो. या पद्धतीने आपण त्याचा मसाला वाटा वरवंट्यावर वापरून तसंच आपण सण उत्सवामध्ये सुद्धा मराठी फूड हे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे आणि आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी असो, श्रीखंडपुरी असो, पाडव्याला त्या पद्धतीने आपण करत असतो. ही खाद्यपदार्थाची गुणवत्ता व शुद्धता टिकून राहावी, त्यात अधिक सुधारणा व्हावी म्हणून मी माझा धाकटा मुलगा सागर गाडवे याचे शिक्षण स्वित्झर्लंडमधून जिनेवा मॉन्ट्रू येथे करून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स त्याच्याकडून पूर्ण करून आमचा पूर्ण केला व या व्यवसायात अधिक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. आम्ही ही दुसरी पिढी एका एज्युकेशनद्वारे स्वित्झर्लंडमधून त्याने हॉटेल मॅनेजमेंट करून ग्रँड इच्छामणीची स्थापना केली आणि दुसऱ्या पिढीने इथं आमच्या व्यवसायात पदार्पण केलं. त्याच्या शिक्षणानंतर त्यांनी स्वित्झर्लंडहून आल्यानंतर इथे एक ग्रँड इच्छामणीची स्थापना करून नवीन व्यवसायात भर गाठली. इच्छामणी कॅटररचे नाव महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही पोहोचले. गणेशाच्या कृपेने व आपणा सर्वांच्या आशीर्वादाने हे सर्व घडले आहे. या खाद्य संस्कृतीचा रथ वेगाने पुढे जात आहे. यासाठी आपणास व आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक माय बंधू भगिनींनो मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि याचीच परिपाक म्हणून इच्छामणी कॅटरच्या माध्यमातून विश्व साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन, पक्षीय अधिवेशन, सामुदायिक विवाह सोहळे किंवा प्रत्येक 12 वर्षांनी नाशिकला भरणाऱ्या कुंभमेळ्यातील आखाडे असतील अशा कला, साहित्यिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व सामान्यापासून ते दिग्विजयापर्यंत लाखो लोकांना भारतीय खाद्य संस्कृतीतील विविध पदार्थांचा समावेश असणारे सात्विक जेवण देण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचे आम्हाला नितांत समाधान आहे. लाईव्ह सिस्टीम, ब्रँडेड मटेरियल व सुशिक्षित अनुभवी स्टाफ या त्रिसूत्रीच्या जोरावर आम्हाला राष्ट्रपती पहिले डॉक्टर A.P. कलाम, अब्दुल कलाम व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची भोजनरूपी सेवा करण्याचे भाग्य देखील लाभले. ही आमच्यासाठी अविस्मरणीय बाब आहे. आम्ही सुरुवातीला 100 लोकांपर्यंतची सुरुवात आम्ही केली, पण आज आम्ही लाख लोकांपर्यंतचं सुद्धा नियोजन चांगल्या पद्धतीने पार पडतो. ही आपल्या नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण जेव्हा भारतीय खाद्य संस्कृतीचा विचार करतो तेव्हा मी सुरुवातीला सांगितले की याचा संबंध हा शरीर आणि मनाशी येतो. आम्हालाही थोडे बहुत या खाद्य संस्कृतीमध्ये काम करत असताना सात्विक आहार आणि मनाकडे जाता आले, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. खाद्य संस्कृतीचं उदाहरण देताना मी आता एक 2-3 उदाहरणं तुम्हाला खूप चांगले देत आहोत. इंदोरला लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या मुलाचं रिसेप्शन होतं आणि त्यांच्या मनात फक्त बाबा माझ्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये मराठी खाद्यपदार्थ देण्याचा मानस त्यांच्या मनात होता. त्यांनी इंदोरमध्ये बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की मला फक्त रिसेप्शनमध्ये इंदोरला मला मराठी फूड द्यायचं आहे. त्या पद्धतीने तिथल्या माझे मित्र TJBचे मालक नरेंद्र सोमानी यांनी एकच सांगितलं की तुम्हाला जर महाराष्ट्रीयन फूड पाहिजे असेल तर फक्त नाशिकमध्ये इच्छामणी कॅटरर्स तुम्हाला देऊ शकेल, दुसरं कोणी देणार नाही. आणि सुमित्रा महाजनांनी माझं नेऊन घेऊन मला वैयक्तिक फोन करून मला इंदोरला बोलवलं आणि त्यांच्या मुलाचं रिसेप्शन महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांनी इंदोरमध्ये पार पाडलं. ही नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच मते साहेबांचं पण उदाहरण आम्ही देतो की बडोद्याचं स्थळ
फायनल झाल्यानंतर त्या मते साहेबांच्या मुलीचा साखरपुडा करायचा होता आणि मी मते साहेबांना म्हटलं आपल्याला काही द्यायचं नाही, बडोद्यावाल्यांना आपल्याला फक्त महाराष्ट्रीयन थीम द्यायची आहे आणि आम्ही त्या बडोद्याच्या पाहुण्यांना फक्त महाराष्ट्रीयन थीमचा आस्वाद दिला आणि त्या पाहुण्यांनी इतकं भरभरून कौतुक केलं की त्याला पाराहार लागला नाही आणि तो बडोद्यावाल्यांनी गुजरातवाल्यांनी महाराष्ट्रीयन फूडचा आस्वाद घेऊन तो कार्यक्रम यथार्थ पार पाडला. असं दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण खूप सुंदर आहे. नाशिक महापालिकेत पाणी परिषद सुजाता सैनिक म्हणून आपल्या नाशिकच्या महापालिकेच्या आयुक्त होत्या आणि त्यांनी ती जागतिक पाणी परिषद बोलवली होती. त्या जागतिक पाणी परिषदेमध्ये जेवणाचा विषय आल्यानंतर बाबा आपल्याला वेगवेगळे जेवणं द्यायचे आहे. 2 दिवसाची पाणी परिषद होती. तर मित्रहो, मला बोलवल्यानंतर सुजाता सैनिक कमिशनरांनी मला सांगितलं की आपल्याला जे बाहेरचे परदेशी पाहुणे आहे यांना फक्त महाराष्ट्रीयन फूड द्यायचं आहे आणि त्यांना आपला महाराष्ट्रीयन फूडचा आस्वाद द्यायचा आहे. मित्रहो, कार्यक्रम ठरला. मीटिंग झाल्यानंतर सर्व परदेशी पाहुणे जेव्हा जेवणाच्या कक्षात आले, जेवणाच्या कक्षातला मेनू होता पुरणपोळी. पुरणपोळीनंतर आळूची वडी, ज्यात त्याच्यासोबत साईडचे आयटम होते. तर तुम्हाला आनंद वाटतो सांगायला की त्या पाहुण्यांनी पुरणपोळी खाताना त्या पुरणपोळीमध्ये ते सारण कसं केलं याचा शोध घ्यायला ते किचनमध्ये पोहोचले. त्यांना त्याचं इतकं आकर्षण झालं की या पोळीमध्ये पुरण सारण कसं भरलं. ते परदेशी पाहुणे इतके हुशार आहे की त्यांनी किचनमध्ये जाऊन ते प्रात्यक्षिक बघितलं आणि त्या पुरणपोळीची वाहवा तिथे झाली. हा एक आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता आणि सुजाता मॅडमनी पण त्यांना ते मार्गदर्शन केलं आणि त्या पाहुण्यांना सर्व पुरणपोळीचं प्रात्यक्षिक देऊन ते खुश झाले. सर्वात सांगायचं 2010 साली माझं राजस्थान फूड फेस्टिवल तिथल्या राजस्थान शासनाने ते भरवलं होतं. त्यांचा वर्धापन दिन होता राजस्थानचा आणि त्या वर्धापन दिनाचा त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी त्यावेळेचं राजस्थानी फूड फेस्टिवलचं यजमानपद नाशिकला मला दिलं. म्हणजे नाशिककरांसाठी हा पण एक खूप मोठा तो आनंदाचा क्षण होता आणि त्या आनंदाच्या क्षणी आम्ही आमचा स्टाफ घेऊन तिथं जयपूरला गेलो. जयपूरला तिथं यद्याचा आमचा सत्कार झाला आणि तिथे मी आपल्या महाराष्ट्रीयन फूड व भारताची जी काही सर्व ठिकाणची परंपरा सांगितली आणि तिथं राजस्थानकर पण खूप खुश झाले आणि तो आनंदात पार पडला. माझ्या जीवनातील आपल्या सर्वांसाठी खूप एक चांगलं उदाहरण मी देत आहे आपल्यापुढे. माझा वाढदिवस 5 डिसेंबरला असतो. 5 डिसेंबरला माझा वाढदिवस असताना आम्ही कोणी आमचा परिवार कुठल्याही हॉटेलमध्ये जात नाही, कुठल्याही 5 स्टार हॉटेलला जात नाही. आम्ही आमच्याकडे जे स्टाफ आहे, कॅटरिंग व्यवसायातील स्टाफ असो, मंडप डेकोरेशनमधला स्टाफ असो किंवा लॉनवाल्याचा स्टाफ असो, ज्या स्टाफमध्ये ज्याला कोणी निराधार आहे, ज्याला कोणी मुलबाळ नाही, कोणी सांभाळत नाही, असूनही कोणी सांभाळत नाही, अशा व्यक्तींचा आम्ही 1 महिना अगोदर शोध घेतो आणि 5 डिसेंबरला आम्ही त्याच्या घरी जातो. आमचा सर्व कॅटरिंगचा स्टाफ माझ्याबरोबर असतो, माझा परिवार असतो आणि आम्ही त्या स्टाफच्या घरी जाऊन तिथे आम्ही केक कापतो आणि त्याला गरजवंत वस्तू ज्या असतील, त्याला लागणाऱ्या ज्या गरजवंत वस्तू आम्ही त्याला गिफ्ट देतो, भेट देतो आणि त्या पद्धतीने तो वाढदिवस मी माझा साजरा करतो. असं एक उदाहरण नाशिकमध्ये खूप सुंदर आहे. असंच प्रत्येकाने केलं तर जो तळागाळातला जो काही आहे त्याच्या मनातही असं काही राहणार नाही. अशा पद्धतीने मी माझा वाढदिवस साजरा करतो आणि दरवर्षी त्या वाढदिवसाला अनेक गरीब लोक खुश होतात. तो बिचारा आपल्या परिसरातील सर्व लोकांना सांगतो की बाबा नाही, माझ्या मालकाने आला वाढदिवस माझ्या घरी साजरा केला आणि त्या दिवशी त्याच्या घरचा चहा पिताना सुद्धा अमृतासारखा वाटतो. असं उदाहरण माझ्या आयुष्यातलं आहे. अशा पद्धतीने मी 40 वर्ष झालं माझा वाढदिवस माझ्या स्टाफच्या घरी जाऊन साजरा करतो. अशा पद्धतीने तो आजपर्यंतचा वाढदिवस साजरा इथून पुढे करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोक बोनस देतात, लोकांना स्टाफला बोनस देतात, पण आम्ही उलटं करतो. आम्ही आमच्या सर्व स्टाफला दिवाळीच्या 2 महिने अगोदर ट्रेनिंग देतो, त्यांना 2-5 लाखाचं भांडवल देतो.
2-5 लाखाचं भांडवल देऊन त्याला आम्ही सांगतो बाबा दिवाळीत तुला आपल्या जे काही खास पाहुणे आहे की नाशिककरांची ऑर्डर घ्यायची आहे, ती ऑर्डर घेऊन त्याला त्या जुन्या प्रकारचे जे जुन्या काळातले प्रकार आहे त्या पद्धतीचे प्रकार बनवून त्याची ऑर्डर घ्यायची आणि त्याला रिजनेबल रेटमध्ये घरपोच द्यायची आहे. त्याची चव, त्याची क्वालिटी एकदम उत्तम राखली गेली पाहिजे. याचं शिक्षण आम्ही आमच्या स्टाफला देतो आणि त्याला जे दिलेलं भांडवल आहे त्याची पर्चेसिंगसुद्धा आम्हीच करतो मोठ्या कंपनींमधनं. त्यामुळे त्याला माफक दरात माल मिळतो आणि तो दिवाळीच्या 4 दिवस अगोदर ते लाखो रुपयांचं फराळाचं वाटप करतो आणि त्याला त्यातनं जो काही मोबदला मिळतो तो त्याचा खरा बोनस असतो. त्याचा खरा बोनस त्याला त्याचा आनंद मिळतो की बाबा मी लाख रुपये कमवले, लाख रुपयाचा आनंद त्याला मिळतो. आम्ही बोनस देत नाही पण त्याच्या कष्टाच्या रूपाने तो त्याला बोनस मिळतो आणि तो आनंदित तो आपल्या दिवाळी साजरी करतो. आज आपल्याला अजून एक महत्त्वाचा विषय महत्त्वाचा विषय माझ्या दृष्टीने सन 90 साली, सन 95 साली, सन 2000 साली आज आम्ही ज्यांची लग्न लावली, मग ती गायकवाड क्लासपासून तर मतेसाहेबांपर्यंत असो, सर्व लॉनमध्ये जेवढी लग्न लावली आज त्यांची मुलं मुली लग्नाची झालेली आहेत, त्यांची लग्न ठरलेली आहेत, त्यांची लग्न होत आहेत आणि त्यांची लग्न आज माझे दोन्ही मुलं व माझा एक भाचा योगेश पारडे हे माझा परिवार त्या नवीन पिढीचे लग्न लावतोय. आज आम्ही एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत गेलो तसं त्यांची पण दुसरी पिढींचे लग्न लावण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. याच्यासारखं दुसरं भाग्य नाही असं मी मानतो. इतक्या मोठ्या विचार मंचावर मला संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद. सर्वांना कृतज्ञतेचा नमस्कार. मस्त खा, स्वस्थ राहा. आपणास विनंती करतो की पहिल्या पिढीचा प्रवास माझ्या हातून झाला, तसेच नवीन पिढीचा प्रवास माझी मुले अनिकेत व सागर गाडवे व योगेश पारडे हे बघत आहे. तसेच माझी मॅनेजमेंटमध्ये मी सुरुवातीपासून जी सुरुवात केली तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्याकडे जे मॅनेजर आहेत तेच आहेत. त्यांचाही फार मोठा मी आभारी आहे. आज ते इथे बरेच जण उपस्थित आहे. तर त्या व्यवसायात भाग घेणारे माझे सर्व मॅनेजमेंट पुढे नेताना त्यांना नवीन पिढीचा खाद्यसंस्कृतीची जोड देऊन भारतीय खाद्यसंस्कृतीला एक नवा आयाम देण्याचे काम ते करत राहतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. पुढचा एक पिढीचा प्रवास मी संपवला आहे. दुसरी पिढी जी आता शैक्षणिक पिढी आहे, मी अनुभवाचा होतो, आता एक शैक्षणिक पिढीचे माझे चिरंजीव सागर गाडवे बोलतील. उत्तमरावांनी इच्छामनीचा सगळा प्रवास या ठिकाणी सांगितला. आता आपल्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे कोणत्या राज्यात कोणत्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. तेव्हा त्यांचे सुपुत्र सागर हे आता आपल्याशी संवाद साधतील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, वैशंपायन परिवार, माझे मार्गदर्शक व आमच्या आधारस्तंभ, परिवाराचे आधारस्तंभ माननीय प्रकाश मते साहेब व इतर मान्यवर, रसिक श्रोतेगण व नाशिकचे खवय्ये, माझा सर्वांना नमस्कार. लहानपणी मी आईवडिलांसोबत वसंत व्याख्यानमालेला यायचो आणि खाली बसून व्याख्याने ऐकायचो. फारसं काही कळत नव्हतं, पण कुतूहल वाटायचं की कोण बोलतंय, काय बोलतंय आणि कशा पद्धतीने बोलतंय. आणि आज त्या व्यासपीठावर आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. भारतीय खाद्यसंस्कृती ही अनेक पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष आणि तप चालत आलेली खाद्यसंस्कृती आहे. आपली खाद्यसंस्कृती ही जगातली सर्वात मोठी खाद्यसंस्कृती आहे असं मी याला म्हणेल. इतिहासापासून चालत आलेली, राजे राजवाड्यांपासून
ही पद्धत चालत आलेली. आज तर गायत आपण तरुण पिढी आमच्यासारखी आज इथे त्याला फॉलो करते आहे. हा एक खूप मोठा विषय आहे आणि याची नोंद घेण्यासारखा विषय हा भारत सरकार याची नोंद घेत आहे आणि पुढे चालला आहे, याचा मला अभिमान वाटतो. पूर्वी भारतामध्ये राजे राजवराडींचे जेव्हा राज्य होते त्यावेळेस जेव्हा एक राजा दुसऱ्या राज्यात जाऊन किंवा दुसऱ्या प्रांतात जाऊन किंवा दुसऱ्या राजावरती जेव्हा कुरघोडी करायचा त्यावेळेस त्या राजाची पद्धत, राज्यपद्धती, खाद्यपद्धती या सर्व दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथे त्या स्थित व्हायच्या. भारतात एक प्रादेशिक, प्रांतिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक खाद्य संस्कृती आहे. याचं उदाहरण म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत तर आपली मराठी खाद्य संस्कृती आहे. राजस्थानमध्ये मारवाडी खाद्य संस्कृती आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, पंजाबी आहे, काश्मीरी आहे. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ते गुजरातपासून 7 सिस्टर्स म्हणजे आसाम, मेघालय त्या भागामध्ये जवळजवळ पश्चिम बंगाल, ओडिसा वगैरे त्या साईडला असे पूर्ण भारत जो विभागला गेलेला आहे, जो राज्यिक, प्रांतिक, भाषिक या विभाजनांमध्ये जेव्हा तो विभागला गेला त्याच्यानुसार ती खाद्य संस्कृतीसुद्धा तिथे बदलत गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं फूड, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आपल्याला चाखायला मिळतात. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की भारतामध्ये 100 किलोमीटरवर, प्रत्येक 100 किलोमीटरवर भारताची खाद्य संस्कृती, चव, पदार्थ आणि त्याची खाण्याची पद्धत ही बदलत जाते. याचे बरेचसे उदाहरणं मी तुम्हाला आज सांगणार आहे. याची सुरुवात जी झाली ती फार पूर्वीपासून झाली. माझ्या वडिलांनी बरेच उदाहरणं याच्यामध्ये दिले, मी तुम्हाला त्याच्यातले बरेच उदाहरणं सांगणार आहे. तर या सर्व गोष्टींमध्ये आपण एकदा बघताना भारत हा जगाच्या पाठीवरती आता एवढा मोठा प्रेझेंटेबल फूड कंट्री झालेला आहे की मी फेब्रुवारी 2024मध्ये आत्ता गल्फ फूड, दुबईमध्ये वर्ल्डचं गल्फ फूड म्हणून एक एक्झिबिशन असतं, त्या एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी दिलं होतं. तर गेलेलो असताना मला तिथे लक्षात आलं की इंडियाचे जे काही ओरिजिनल फूड आयटम्स आहेत त्याचे खूप मोठे मोठे पॅव्हेलियन भारतीय सरकारने तिथे दिलेले आहे. आणि या धर्तीवरती, या मंचावरती आज मला बोलवण्याचं कारण तेच असावं की भारतीय खाद्य संस्कृतीची वाढती प्रगती आणि ही खाद्य क्रांती कदाचित असू शकते. म्हणूनच आमच्यासारखे झारे कवच्या आणि कढई पकडणाऱ्या लोकांना आज माईक हातात दिला आहे. परंतु हाच माईक घेऊन आज भारतातले मोठे मोठे शेफ्स हे जगावरती राज्य करतायत हे मानायला हरकत नाही. म्हणजे अगदी आपल्याला माहीत असलेले नावं की संजीव कपूर यांनी आज हाच माईक घेऊन आज जगावरती राज्य केलं आहे आणि ते आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीला, भारतीय खाद्य पद्धतींना जगभरात पोचवत आहेत आणि त्याला लोक पसंती देत आहेत. याची सुरुवात होते आदिमानवांपासून. पूर्वी आदिमानव जेव्हा या पृथ्वीवर, या धर्तीवर जन्मले त्यावेळेस ते कच्चं मांस खायचे. जनावरांना शिकार करून मारून त्यांना ते कच्चं मांस खायचे आणि त्याच्यानंतर त्यांना हळूहळू ते शिजवून खाण्याची त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मग मसाले टाकले, मग त्याच्यामध्ये त्यांनी अनेक भाजीपाले टाकले, अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केल्या. तेव्हा माणसाला अन्न कसं खावं याचं नॉलेज त्या ठिकाणी आलं. मनुष्य जेव्हा आईच्या गर्भात असतो त्या गर्भापासून तो मृत्यूपर्यंत आपण फक्त आणि फक्त अन्नासाठीच प्रयत्न करत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आईचा जेव्हा मुलगा
आईचं जेव्हा बाळ जेव्हा पोटात असतं त्यावेळेस एक डोळा जेवणाचा कार्यक्रम असतो. त्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमापासून माणसाची किंवा बाळाची खाण्याची एक पद्धत चालू होते. ती माणूस मृत्यूनंतर सुद्धा आपण त्यांना ती पोचवत असतो. प्रत्येक कार्यक्रमात आपण आदरातिथ्याने जेव घालत असतो. मी तर म्हणेल कार्यक्रम हा असतोच फक्त जेव घालण्यासाठी. फक्त याचे दोनच पैलू असतात, एक खाऊ घालणारा आणि एक खाणारा. हे दोनच पैलू याच्यामध्ये असतात. तर खाऊ घालणारा आदरातिथ्याने खाऊ घालत असतो आणि खाणारा हा त्याला मजेने स्वस्ततेने खात असतो. ही एक भारतात जी पद्धत आहे ती की आपले जुने लोक नेहमी सांगत असतात की मी तुझ्या बारशाच्या घोगऱ्या खाल्ल्यात, तुझ्या जन्माचा पेढा खाल्लाय, बर्फी खाल्ली आहे, तुझ्या लग्नाचा मी लाडू खाल्लाय. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला एका पदार्थाचं नाव आहे. एवढी मोठी आपली संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत खाण्याच्या प्रती, अन्नाच्या प्रती. याला जोड मिळते ती म्हणजे आपले भारतीय सणसुद्धाची. जे सणवार आपण म्हणतो, जे सणवार आपले चालू होतात. आपण महाराष्ट्राकडनं जाऊ की महाराष्ट्रामध्ये जसं गुढीपाडवापासून पहिला सण आपला असतो वर्षाचा गुढीपाडवा. या गुढीपाडव्याला आपल्याकडे श्रीखंडपुरीचा नैवेद्य असतो घरात किंवा खायला असतं. असंच पंजाबमध्ये बैसाखी असते, पंजाबमध्ये बैसाखी असते, बंगालमध्ये पहिला बैशाख असतो, पंजाबमध्ये त्याच्यामध्ये सरसो का साग मक्के दी रोटी खातात, बंगालमध्ये फिश आणि त्याच्याबरोबर रसगुल्ला खातात. तर अशी पूर्ण भारताची एक वैविध्यता आहे, जी वैविध्यता प्रत्येक सणावाराला जोडलेली आहे. गुढीपाडव्यानंतर आपण अक्षय तृतीया आपल्याकडे येते. अक्षय तृतीयाला आपण पूर्ण भारतभरात आंब्याचा नैवेद्य दिला जातो. आज मारवाडी आणि गुजराती समाजामध्ये तर आणि काही अंशी ब्राह्मण समाजामध्येही आंब्याचा नैवेद्य दिल्याशिवाय बरेचसे जुने लोक अजूनही आंब्याला हात लावत नाहीत किंवा आमरस वगैरे खात नाहीत. नवीन पिढी आम्ही तर नोव्हेंबर डिसेंबरपासूनच आता आंबा खातो. आमच्याकडे बँगलोरचा आंबा, कोल्हापूरचा आंबा, गुजरातचा आंबा, आमच्याकडे भरपूर ठिकाणून आंबे येत असतात. नोव्हेंबरपासून आम्ही तेव्हापासून आमरस द्यायला सुरुवात करतो आणि खातोही. पण एक जुनी पिढी आहे की ज्यांना एक अक्षय तृतीयेशिवाय आमरस आणि पुरीचा तो आस्वाद घेतल्याशिवाय त्यांचा आंबा चालू होत नाही. त्याला एक महत्त्व आहे. त्यानंतर येते आपलं आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला आपल्याकडे महाराष्ट्रात हा भारतभराचा सण नसावा पण आषाढी एकादशी याला महाराष्ट्रात फारच महत्त्व आहे. उपवासाचे पदार्थ आणि आम्ही एक उपक्रम केला होता. उपवासाचे 111 पदार्थांचा आम्ही एक सुंदर असा कार्यक्रम, एक गेट टुगेदर म्हणू शकतो, आम्ही एक आयोजन केलं होतं. मतेसाहेबांनी आम्हीच दोघांनी मिळून केलं होतं ते नंदनवन येथे. तिथे 111 उपवासाचे पदार्थ आम्ही दिले होते. त्यामध्ये आम्ही उपवासाचा पास्ता देखील आणला होता, उपवासाचा चाट आणलं होतं, उपवासाचं साऊथ इंडियन आयटम्स आणले होते. म्हणजे आम्ही त्याच्यावरती जवळजवळ आमच्या वडिलांनी 10 ते 15 वर्ष त्याच्यावरती वर्कआउट करून आम्ही तो कार्यक्रम घडून आणला होता. अशी आपली ती एक परंपरा आहे उपवासाची की भारतभरात उपवासाचे पदार्थ इतके मिळतात. आता जसं तुम्ही साऊथला जाल तर तिथं केळावडा भेटतो. आपल्याकडे सहसा केळावडा नाही मिळत. तर केळावडा मी बऱ्याच वेळा साऊथला जातो त्यावेळेस तिथे खात असतो. पंजाबला वरती गेल्यानंतर रताळ्याचे बरेच आयटम्स ते लोक खातात. नॉर्थ इंडियनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे आयटम्स बनत असतात. साबुदाणा हा एक युनिव्हर्सल, भारताचा एक युनिव्हर्सल मेनू आहे की जो सर्वांना आवडतो. अशी एक उपवासाची परंपरा भारताला वेगळी लाभलेली आहे. त्यानंतर येतो आपला श्रावण महिना. श्रावण महिन्यातले सण एवढे असतात की त्याला प्रत्येक उपवासाला, प्रत्येक सणाला श्रावण मास हा पूर्ण भारतभरात साजरा केला जातो. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने उपवास करण्याची पद्धत आहे. बरेचसे लोक वेगवेगळ्या पदार्थांनी उपवास करतात. आपल्या महाराष्ट्रात जसं साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, रताळ्याचे आयटम्स, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे फ्राईड आयटम्स असतो, आपण म्हणतो त्याच्यात चकली आहे, साबुदाण्याचे पापड आहेत, हे सगळे प्रकार आपण त्यावेळेस खातो. असा तो श्रावण महिना आपला प्रत्येक सोमवार शनिवार उपवासाने पार पडत असतो. त्यानंतर येते आपली नागपंचमी. नागपंचमीला भारताचा इतिहास असा आहे की भारतामध्ये नागाला एवढं मोठं स्थान आहे आपल्या धर्मामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, की आपण त्या दिवशी न कापता न चिरता ही आपल्या महिलांची जी घरी असलेल्या महिलांची एक कलाकुसर आहे की ज्याच्यामध्ये ते न कापता न चिरता
जे काही बनवतात याचा अर्थ ते आपण चिकुल्या म्हणतो, पित्तोड म्हणतो, म्हणजे पातोडी म्हणतो, ते हे आयटम्स घरी बनल्या जातात. त्यानंतर येते आपली नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमाला कोस्टल साईडला जे लोक स्टे करतात, आपला देश समुद्र आणि देश या 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. आपल्याकडे नेहमी एक समुद्र म्हणजे कोस्टल साईडची एक खाद्यपद्धती राहिलेली आहे आणि देशातली म्हणजे जमिनीवरची एक खाद्यपद्धती जी आपण आपल्याकडे फॉलो करतो ती एक राहिलेली आहे. हे अभ्यास करण्यासारखा हा विषय आहे की कोस्टल साईडचं फूड आणि आपल्या साईडच्या फूडमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपल्याकडे खाल्ले जाणारे पदार्थ आणि त्यांच्याकडे खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये फार फरक आहे. नारळी पौर्णिमेनंतर आपण रक्षाबंधन साजरं करतो. रक्षाबंधन साजरं केल्यानंतर दही अंडी, आपल्याकडे गोपाळकाला हा एक प्रकार आहे, गोपाळकाला आहे. आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव जेव्हा नॉर्थमध्ये साजरा होतो त्यावेळी 56 भोग हा प्रकार भारतामध्ये प्रत्येक कृष्ण मंदिरात असतो. 56 भोग आपण जेव्हा 8 दिवस श्रीकृष्ण भगवान गोवर्धन पर्वत जेव्हा आपल्या करंगळीवर उभं राहिले होते पकडून, त्यावेळेस 8 दिवस ते 56 भोग त्यांना दिल्या गेले होते. त्याचा एक प्रसादाचा भाग आपल्याला आज प्रत्येक मोठ्या कृष्ण मंदिरात बघायला मिळेल. अगदी नाशिकमध्येही आपल्याला सहसा बघायला मिळतो. आम्ही पण बऱ्याच वेळा 56 भोग केला आहे, आमच्या तर्फे केला आहे, बऱ्याच लोकांनी आम्हाला करायलाही लावला आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास आम्हाला पूर्ण आहे. तर आम्ही ते बघताना आम्हाला कुतूहल वाटतं नवीन पिढीला की हा प्रकार भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि लोक याला फॉलो करतात. हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर येतात आपल्याकडे सर्वात मोठा सण, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि काही अंशी गुजरातमध्ये हा सण साजरा होतो, तो म्हणजे गणपती. गणेशोत्सव जो 10 दिवस आपण साजरा करतो आणि गणेशोत्सवामध्ये आपल्या घरी, मंडळामध्ये किंवा कुठेही प्रसादी भोजन, प्रसाद याचे इतके प्रकार असतात आणि इतक्या याच्यामध्ये ते दिल्या जातात की प्रत्येकाला वाटेल मनात असा प्रसाद आपण गणपती बाप्पाला देत असतो. कारण की गणपती बाप्पा आपला एक मित्र म्हणून आपण त्याला मानतो, म्हणून तो प्रसाद आपला एक आत्मीयतेने आपण त्याला देत असतो. असे 10 दिवस संपल्यानंतर आपण शेवटच्या दिवशी देतो ती म्हणजे खिरापत. तर खिरापतीचा इतिहास असा आहे की पटकन देणारा काहीतरी प्रसाद म्हणजे खिरापत. तो आपण शेवटच्या दिवशी प्रत्येक घरात विसर्जनाच्या दिवशी तिथे असतो. त्यानंतर येतो आपला पितृपक्ष. भारताची ही पद्धती कशी आहे बघा, मृत्यू झालेल्या लोकांनाही आपण तृप्त ठेवतो. तो पितृपक्ष की आपण आपल्या घरी एवढे पदार्थ बनवतो आणि त्याचा नैवेद्य त्यांना दाखवतो, कावळ्याला दाखवतो आणि त्यांना दाखवतो. एक ती मानणारी एक आपली संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत. त्यानंतर नवरात्रामधले महिलांचे 9 दिवसाचे उपवास. त्यानंतर येतात आपले कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला आपण जे दुधाचा नैवेद्य दाखवतो. त्यानंतर येते दिवाळी. दिवाळीमध्ये आपण फराळ प्रत्येकाकडे, आणि फराळाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये चकली, करंजी, लाडू, चिवडा आपण जसं देतो तसं प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या फराळाच्या पद्धती आहेत. जसं आपण आपल्याकडे पोह्याचा चिवडा बनवतो तसं राजस्थानमध्ये ड्रायफ्रूटचा चिवडा सर्व केला जातो. त्यांच्याकडे ड्रायफ्रूटचं महत्त्व खूप जास्त आहे. गुजरातमध्ये तोच चिवडा होतो खट्टा मिठ्ठा. पंजाबमध्ये तोच होतो मिक्स, इन द सेन्स की पंजाबमध्ये तो चटपटा आपण त्याला म्हणू शकतो, तशा पद्धतीचा चिवडा बनवला जातो. लाडूचे प्रकार भारतभर सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू बनतात. हा एक खूप मोठा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे की लाडू प्रत्येक राज्यात एक वेगळा लाडू आहे. जसं की मोतीचूर लाडू हा राजस्थानचा आहे, गुजरातचा आहे. तसं महाराष्ट्रात नाशिकमध्ये आपल्याकडे एक राघोदास लाडू मिळतो, पांडे मिठाई यांचा. तो लाडू तुम्हाला भारतात कुठेही मिळणार नाही, तो फक्त नाशिकमध्येच मिळतो आणि तोही एकाच दुकानात. राघोदास लाडू हा नाशिकचा लाडू आहे. बेसन लाडू महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी दिला जातो दिवाळीमध्ये. तसं साऊथमध्ये गेल्यानंतर घी आणि मैद्याचा एक लाडू बनतो,
तो साऊथमध्ये चालतो. पंजाब इकडे बंगालमध्ये तुम्ही गेल्यानंतर बंगालमध्ये वेगळ्या पद्धतीने लाडू बनवला जातो. म्हणजे लाडूचेही आपल्या पूर्ण भारतभरात प्रत्येक राज्यामध्ये विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला दिलं जातं, बनवलं जातं. पुढे येतो आपल्याकडे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला आपण तिळाचे पदार्थ सर्वात जास्त खाल्ले जातात, कारण की सर्व ठिकाणी तीळ हा आपल्याला, आता थंडीचा मोसम असतो म्हणून आपण तिळाचे पदार्थ जास्त वापरतो. त्यानंतर मग होळी येते. होळी रे होळी पुरणाची पोळी, तर पुरणपोळीचं महत्त्व होळीला आहे. तसंच नॉर्थमध्ये गुजिया बनवल्या जातात होळीच्या वेळेस. मिठाईमध्ये गुजिया म्हणून एक मैद्याचा प्रकार असतो. आपली करंजी जशी बनतो आपण तशी पाकातली एक गुजिया म्हणून प्रकार असतो. तो गुजिया प्रकार आपण तिथे नॉर्थमध्ये प्रत्येक घराघरात तुम्हाला बघायला मिळेल आणि ते लोक देतात, घेतात, अशी त्यांची परंपरा आहे, पद्धत आहे. आपण हेच UP बिहारकडे गेलो तर तिथे वेगळी मिठाई सर्व केली जाते. म्हणजे होळीचा एक अनोखा सण भारतात साजरा केला जातो. आणि त्यानंतर परत आपलं गुढीपाडव्यापासून आपले सणवार सुरू होतात. तसंच आपल्या भारताला एक धार्मिक खाद्यपद्धती, मी म्हणेल त्याला धार्मिक खाद्यपद्धती एक आपल्याला लाभलेली आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण जर बघायला तुम्ही जर गेले तर जगामध्ये तिरुपतीचा लाडू हा पेटंट आहे. तिरुपतीचा जो लाडू बनवला जातो हा पेटंट आहे. ह्या जगामध्ये दुसरं कोणीही नाही बनवू शकत. तसंच भारताकडे शिर्डीचं आपलं जे महत्त्व आहे, म्हणजे आपल्याकडे जे 4 ते 5 महत्त्वाचे मंदिरं आहेत त्यापैकी तिरुपती बालाजी एक झालं. तसं शिर्डी आपलं आहे. शिर्डीचं जे प्रसादालय आहे ते प्रसादालय 24 तास काम करत असतं. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारचा चहा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण हे अगदी अल्प दरात तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. आणि लाखो भाविक मनोभावे तिथे ते प्रसाद घेतात. आणि अतिशय इतका मोठा रोजगार त्यांनी त्यामार्फत लोकांनाही उपलब्ध करून दिलेला आहे की विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचं आहे आपलं भारतातलं सगळ्यात मोठं जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं गोल्डन टेम्पल, ज्यांचा लंगर 24 तास चालू असतो. मी स्वतः सकाळी 4 वाजता लंगरमध्ये चहा पिलेला आहे, शिरा खाल्लेला आहे. 24 तास लंगर चालू असणारं एकच जागा गोल्डन टेम्पल आज फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फूड देतं. आणि तेही वेगवेगळ्या पद्धतीचं आणि प्युअर. देशी घी, तेल प्युअर, सगळे पदार्थ ते प्युअर वापरतात. आणि फ्री ऑफ कॉस्ट हा गोल्डन टेम्पलचा एक आपल्याला भारताला लाभलेला एक असं मंदिर आहे की ज्याला आपण कधीच विसरू शकत नाही. जगन्नाथपुरी आणि श्रीकृष्णाचे असलेले जेवढेही मंदिरं आहेत तिथे मिळणारा आपला प्रसाद, ही भारताची धार्मिक खाद्य संस्कृती आहे. प्रत्येक राज्यात, प्रत्येक याच्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आज वेगवेगळे मंदिरं आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद सर्व केले जातात. हे बघण्यासारखं आहे. याच्यावरती अनेक पुस्तकंही लिहिले गेलेले आहेत की जे वाचण्यासारखे आहेत. ही धार्मिक खाद्य संस्कृती आपली आहे. भारताचा जगावरती जी पकड आता आपली आहे याच्यामध्ये फूड इंडस्ट्रीचा खूप मोठा योगदान आहे. भारतीय जगावरती जे आज भारत राज्य करतो आहे आणि जे भारताचं लक्ष्य आहे पुढे 2047 पर्यंतचं की भारत महासत्ता बनेल, त्यामध्ये भारतीय फूड इंडस्ट्रीचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. भारताला बऱ्याच गोष्टींमध्ये जिओ टॅगिंग भेटलेलं आहे. जसं बंगालचा रसगुल्ला ह्या प्रकाराला जिओ टॅगिंग भेटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आले तर रत्नागिरी आणि देवगड हापूसला जिओ टॅगिंग आहे वर्ल्डचं की हा हापूस आंबा इथेच मिळतो. हे जिओ टॅगिंग जी कॉन्सेप्ट मागच्या 5 वर्षात चालू झाली आहे ती भारताकडे सर्वात जास्त आहे. आज तुम्ही विश्वास नाही करणार पण बासमती राईस ह्या राईसचं पेटंट भारताकडे आहे. हे बऱ्याच वर्ष अमेरिका याच्यासाठी भांडत होती बासमती राईससाठी. अमेरिका बासमती राईस पिकवत नाही, परंतु अमेरिकेने हे पेटंट नेहमी मागितलं, परंतु भारताने त्या पेटंटला मिळवलं.
आणि ही फार मोठी आपली अचिव्हमेंट आहे असं मी मानतो. जगात आपण जेव्हा फिरायला जातो त्यावेळेस ठिकठिकाणी आपल्याला भारतीय पदार्थ चाखायला मिळतात. जसं आपला वडापाव, मुंबईचा वडापाव हा जगात कुठेही जा तुम्हाला तो तशाच पद्धतीने मिळेल. नाशिकची मिसळ, अमेरिकेमध्ये आता इतक्या ठिकाणी अमेरिकेची मिसळ चालू झाली आहे, युरोपमध्ये बऱ्याच ठिकाणी मिसळ चालू झाली आहे. आणि मिसळचं एक खासियत आहे की ती आता अशा पॅकिंगमध्ये आली आहे की त्याला तुम्ही फक्त गरम पाण्यात ते पॅकेट टाका, ती मिसळ तुम्हाला युरोपमध्ये अमेरिकेमध्ये कुठेही ती खायला मिळेल. म्हणजे मी स्वतः ते घेऊन जातो नेहमी. भारताची बिर्याणी, साऊथ इंडियन फूड तुम्हाला सर्वांना माहिती आहे की इडली, मेंदूवडा, सांबर, डोसा, उत्तप्पा हे जगात मध्ये 50%, मी म्हणेल 50% भारत आणि विदेशातील भारतीय लोक 50% लोक दररोजच्या नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन फूड खात असतील. हॉटेल्समध्ये, घरी, रोडवरती किंवा कुठेही एवढं मोठं साऊथ इंडियन फूडचं आज मार्केट तयार झालेलं आहे. गुजरातचा उंदियो, ढोकळा, फाफडा, पंजाबचा छोला भटुरा, दिल्लीचा चाट, राजस्थान दाल बाटी, बिहारचं लिट्टी चोखा, हे जे आयटम्स आहेत हे जगावरती आज तुम्ही कुठेही जा तुम्हाला पहिले इंडियन फूड मिळेल. हेच सर्व पदार्थ त्या ठिकाणी सर्व केले जातात आणि याला डिमांड खूप आहे. जगामध्ये आता सध्या एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे, इंडियन फूड फेस्टिवल. ह्या इंडियन फूड फेस्टिवलमध्ये भारतातून किंवा तेथील लोकल लोक, ज्या देशात हे फूड फेस्टिवल्स होतात आणि भारत सरकार याला फार प्राधान्य देतं आहे. प्रत्येक देशामध्ये तिथे सबसिडीज उपलब्ध करून असे फूड फेस्टिवल्स भारत सरकार स्पॉन्सर करतं आहे. मग तिथे बरेचसे आपले इंडियातून लोक जाऊन तिथे स्टॉल लावतात. तिथे बऱ्याच प्रकारचे फूड प्रेझेंटेशन्स होतात, सेल होतात. अशा पद्धतीचं एक कॉन्सेप्ट ट्रेंड भारत सरकारने आणला आहे आणि तो फार सक्सेसफुल होतो आहे. एक उदाहरण देतो की आपण किती आदरातिथ्याने परदेशात जाऊन फूड सर्व करतो. तर मी गल्फ फूडला जेव्हा गेलो होतो त्यावेळेस माझे मित्र सुहाना मसालाचे जे ओनर आहेत त्यांनी आता एक नवीन बिर्याणी, फ्रोझन बिर्याणी म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला होता. सुहाना मसालाचे जे ओनर आहेत ते स्वतः परदेशी लोकांना लाईनमध्ये लावून बिर्याणी खाऊ घालत होते आणि त्या लोकांना बिर्याणी हा प्रकार एवढा आवडतो की ते लोक आम्हाला सांगायचे की आम्हाला रिपीट करायचं आहे. मी स्वतः, आमचे ते मित्र आहेत, त्यांचा मुलगा माझा मित्र आहे, मी स्वतः तिथे उभं होतो. जवळजवळ अर्धा 1 तास 1.5 तास मी उभं राहून गंमत बघत होतो. तर भारतीय तिथं आले नाही, कारण की बिर्याणी तर त्यांना ठीक आहे तिथेही मिळणारच होती, कुठेही मिळणार होती, इंडियातही मिळते. पण फॉरेनर लोकांनी एवढी ती मागून तिथे बिर्याणी खात होते. म्हणजे मी हार्डली 1 ते 1.5 तास 4 दिवसांमध्ये तिथे होतो. पण मला तो एक्सपिरियन्स फार वेगळा वाटला की फॉरेनर लोकांना आता आपल्या मोबाईलद्वारे, इंटरनेटद्वारे, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या मार्फत ह्या गोष्टींची माहिती मिळायला लागली आहे की हे फूड कसं बनतं आणि याची टेस्ट काय. आणि फ्रोझन फूड बनवताना या लोकांनी त्या मसाल्यांची, त्या स्पायसेसची, त्या सर्व गोष्टींची इतकी काळजी घेतलेली असते की ती ग्लोबली त्या मार्कला पोचण्यासाठी ते टेस्ट ग्लोबली मॅच करायला लागते. तर ते आपल्यासारखी तिखट वगैरे नसते. म्हणजे जसं आपल्याकडं प्रांतिक स्पाइसनेस आहे, खानदेशमध्ये एक वेगळा स्पायसीनेस आहे की तिथे इतकं तिखट खाल्लं जातं की ते आपल्याला कदाचित शहरी लोकांना सहनही होणार नाही. हा एक वेगळा प्रकार आहे आपल्यामध्ये. आपण या सर्व गोष्टी बघत असताना, या सर्व गोष्टी चाखत असताना आपण एका गोष्टीला कधीच दुर्लक्षित करू शकत नाही, ते म्हणजे इंडियन स्ट्रीट फूड. भारताच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक रस्त्यावरती एक वेगवेगळ्या प्रकारचं स्ट्रीट फूड मिळतं. जसं दिल्लीला तुम्ही गेले तर दिल्लीला चाट इतकं
फेमस आहे की ते तुम्हाला कुठल्याही चौकात, कुठल्याही रस्त्यावरती, कुठल्याही ठेल्यावरती जर तुम्ही चाट खाल तर त्याची एक वेगळी चव आहे. जसं मुंबईचा वडापाव, पावभाजी, पाणीपुरी, त्यानंतर तुम्ही नागपूरला जाल तर सकाळी सकाळी तर्री पोहे भेटतात नागपूरला. त्या तर्री पोह्याची चव मी स्वतःही प्रयत्न करून बघितला पण मला नाही जमली. का तर तिथलं पाणी, तिथलं क्लायमेट, सगळ्या गोष्टी या वेगळ्या पद्धतीने असतात, त्यामुळे तिथले पोहे खाण्यात ती वेगळी मजा आहे. आज तुम्ही इंदोरला जातात तर इंदोरमध्ये खाऊ गल्ली आहे. त्या खाऊ गल्लीमध्ये रात्री पूर्ण रात्रभर ती खाऊ गल्ली चालू असते. तिथं बुट्टे का खीस, साबुदाणा खिचडी, त्याच्यावरती बटाट्याचा चिवडा. आपण जिलेबी खातो तिथे जलेबा खातात. तर जलेबा म्हणजे आपण जी जलेबी खातो ते 5 जलेबी एकत्र करून एक जलेबा बनवला जातो आणि एक व्यक्ती ती एक जलेबा खातो, अशी त्या इंदोरची खासियत आहे. तिथे शिकंजी मिळते. म्हणजे असे इतके प्रकार त्या खाऊगल्लीत तुम्हाला बघायला मिळतील. आता नवीन ट्रेंडप्रमाणे मी आत्ताच गेलो त्यावेळेस मला मोमोज, मॅगी हे प्रकार आता बरेचसे दिसायला लागलेत, पण पूर्वी हे सगळं नव्हतं. म्हणजे मी जवळजवळ मला असं आठवतं की मी माझ्या वडिलांचा हात धरून किती वेळा इंदोरला गेलो आहे हे मलाच माहिती आहे आणि किती वेळा ते ऑथेंटिक आयटम्स मी खाल्ले आहेत. त्याची चव माझ्या तोंडावरती आहे. रताळू, गराडू ज्याला म्हणतात, गराडू त्यांच्याकडे म्हणतात, आपल्याकडं रताळू म्हणतात. रताळूला शेकून फ्राय करून ते त्याचं चाट बनवतात. म्हणजे ती एक कमालीची वस्तू आहे, ते आयटम आहे. कलकत्त्याला कचोरी आहे, फेमस कचोरी, आणि त्याच्यावरती जो चना टाकला जातो रस्स्यावाला आणि त्याची चटणीच म्हणजे इमली चटणी, ग्रीन चटणी त्याच्यामध्ये टाकली जाते आणि तो चना विथ कचोरी सर्व केला जातो कलकत्त्याला. पंजाबमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी छोले कुलचे आणि लस्सी. लस्सीचं एक खासियत अशी आहे की 4 वाजता मी अमृतसर गोल्डन टेम्पलमधून सकाळी बाहेर निघालो आणि एक नुकताच किटली भरून दूध घेऊन एक लस्सीवाला तिथे बाहेर, मंदिराच्या बाहेर आहे. माझ्या मते वेस्ट या ईस्ट गेट असं काहीतरी आहे, त्याच्या बाहेर तो लस्सीवाला सकाळी 4 वाजता स्वतःच्या हाताने लस्सी बनवतो आणि तो लस्सी सर्व करतो. तुम्ही एक ग्लास नाशिकला किंवा तुम्ही आपल्या भागात लस्सी प्या तर तुम्ही जेवणार नाही, पण तुम्हाला तिथे दुसरा ग्लास पण लस्सीचा प्यायला आवडेल, कारण की त्यांची ती पद्धत आणि त्यांचा तो मेन फूड आयटम आहे. ही भारताची खासियत आहे. आज मी आग्र्याला गेलो, आम्ही एक पदार्थ आणला. आग्र्याला जेव्हा मी गेलो, ज्यावेळेस मी मार्केटमध्ये फिरत होतो त्यावेळेस आग्र्याचा पराठा 70 वर्षापूर्वीचा एक पराठ्याचं दुकान आहे तिथे. त्याचं नाव राम प्रसाद म्हणून आहे. तुम्ही तिथं गेला असताना त्याचा जो तवा आहे तो तवा कधी तुम्ही बघितला नसेल, असा एवढा जाड लोखंडी तवा असतो. त्याच्यामध्ये एका पराठ्याला तो मोजून घी टाकतो. तुम्हाला तो विचारतो की 100 ग्रॅम टाकू का 200 ग्रॅम टाकू, मग तो पराठा त्याच्या पद्धतीने तो तिथे बनवतो. ही एक वेगळी जादू त्याची बघायला मिळाली आणि त्याला मी नाशिकला घेऊन आलो. त्याच्या मागे मी 2दा-3दा गेलो आग्र्याला, तो करत नव्हता. मी त्याला नाशिकला घेऊन आलो आणि त्याला आपल्या नाशिकच्या बऱ्याचशा लग्नांमध्ये आम्ही तो आग्रे का पराठा आता सर्व करतोय त्याच्याशी टायअप करून. साऊथ इंडियनमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की डोसा, उत्तप्पा, केळा वडा, आलू बोंडा हे सगळे प्रकार तिथले स्ट्रीट फूड फेमस आहेत. गुजरातमध्ये रात्री 24 तास गाठिया, फाफडा, जलेबी, पापडी, झारा पापडी हे सगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. राजस्थानमध्ये तुम्ही गेले तर वेगवेगळ्या, राजस्थानची एक खासियत अशी आहे की राजस्थानमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दालबाटी सर्व होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दालबाटी सर्व होतात. मग तिथे नॉनव्हेज दालबाटीसुद्धा सर्व होते. हे एवढी त्यांची खासियत आहे. कचोरी आहे राजस्थानची. राजस्थानच्या मिठाया खूप फेमस आहेत, जसं चूरमा लाडू आहे, घेवर आहे. हे सगळे पदार्थ त्यांचे तिथे स्ट्रीट फूड म्हणून त्यांना कधीही 24 तास उपलब्ध असतात. हे सर्व पदार्थ आपण बघत असताना आपल्याकडे एक ऋतूवाईज खाद्यपद्धती आहे. आपल्याकडे 3 ऋतू असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. ह्या ऋतूवाईज आपल्याला तो पूर्ण एक आपला भारत देशाचा जो भौगोलिक आराखडा आहे त्यानुसार आपल्याला खाद्यपद्धती बघायला मिळतात. जसं की उन्हाळ्यामध्ये आपण नेहमी रसाळ पदार्थांकडे वळतो की आपल्याला जास्त खाल्ल्या जात नाही म्हणून आपण रसाळ पदार्थांकडे वळतो. आपल्याकडे जसं कैरीपणं,
कोकम सरबत, मठ्ठा असे प्रकार आपण जेव्हा घेतो, तसंच बऱ्याच ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात गेल्यानंतर त्याचा एक वेगळा आपला फूड मेनू असतो. उन्हाळ्यामध्ये आपण ताजे भाजीपाले खातो. मोस्टली सॅलड्स वगैरे हे ताज्या भाजीपाल्यांचे असतात. डिंकाचे पदार्थ शक्तिवर्धक जे आपल्या बॉडीला हीट जनरेट करण्यासाठी आपण जे डिंकाचे पदार्थ खातो, डिंकाचा लाडू म्हणू शकतो, असे बरेचसे पदार्थ भारत देशामध्ये नॉर्थपासून साऊथपर्यंत आणि ईस्टपासून वेस्टपर्यंत आपण बघायला मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने. भारताची एक वेगळी लग्न पद्धती आहे. काश्मीर ते कन्याकुमारी एक वेगळी लग्न पद्धती भारतामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच लग्न पद्धतीशी संलग्न असा माझा व्यवसाय आहे आणि हे लग्न पद्धती आमच्या व्यवसायाशिवाय पूर्ण कधीच होऊ शकत नाही. कॅटरिंगशिवाय किंवा जेवणाशिवाय, शब्द चुकला आहे कदाचित, कॅटरिंग जेवणाशिवाय कोणतंही लग्न पार पडू शकत नाही. मी सुरुवात करेन की जुन्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस लग्न पद्धती सुरुवात झाली, मी जास्त जुनं नाही जात, पण मी 70-80च्या दशकातली गोष्ट सांगेल की त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात जे लग्न व्हायचे त्याच्यात उसळ भात बुंदी हा एक फिक्स मेनू होता. तो मेनू चेंज होता होता 4 ते 5 आयटमचा मेनू आज आम्ही 80 ते 100 प्रकारांमध्ये आणून ठेवला आहे. $21 कोर्स मेनू आम्ही आज देतो. तरी आम्हाला कुठेतरी असं वाटतं की आज काहीतरी कमी पडले, अजून 2 ते 3 आयटम द्यायला पाहिजे होते. यामध्ये काश्मीर, मी एक राज्याचं तुम्हाला एक विश्लेषण सांगतो. काश्मीरमध्ये जे लग्न होतात ते जरी छोटेखाने असले तरी त्यांच्याकडे काश्मीरी वाजवा हा नॉनव्हेजचा एक प्रकार आहे. या वाजवाशिवाय लग्न होत नाही. हा वाजवा त्यांचा इतका महत्त्वाचा मेनू आहे की त्याच्याशिवाय लग्नच पूर्ण होत नाही असं त्यांच्याकडे मानतात. तिथून आपण खाली आलो की पंजाबमध्ये वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे आयटम्स जसे सरसो का साग, छोला कुलचा, छोला पिंडी, पनीरचे आयटम्स, हे सगळे आयटम्स त्यांच्या लग्नांमध्ये असतात. मिठाईमध्ये फिरणी असते. त्यानंतर येतो आपण पंजाब हरियाणा एकत्रच पकडा तुम्ही. त्याच्यानंतर येतो आपण राजस्थानमध्ये. तर आज जगावरती राजस्थान लग्न कार्यांमध्ये राज्य करते. राजस्थानमध्ये जे आज लग्न होत आहेत ते मोस्ट ऑफ दी 50% हे फॉरेनर्सचे लग्न होत आहेत. म्हणजे राजस्थानचं जोधपूर, उदयपूर ह्या ठिकाणी जे आज वेडिंग इंडस्ट्री आमची बनली आहे आणि तिथले जे लग्न करण्याचे प्रकार आहेत ते जर बघितले तर तुम्ही जेवढा खर्च फॉरेनला जाऊन करतात त्याच्यापेक्षा जास्त खर्च तुम्हाला उदयपूरला येतो. राजस्थानला मोस्ट ऑफ दी दाल बाटी हा एक लग्नामधला, म्हणजे दुपारी जे आपण वैदिक पद्धतीने लग्न करतो त्याच्यामधला एक महत्त्वाचा मेनू म्हणजे दाल बाटी चुरमा. याशिवाय तिथले लग्न पूर्ण होत नाही. आणि नंतर मग त्यांचे वैविध्यतेने नटलेले त्यांचे जे चटपटे आयटम आहे, म्हणजे राजस्थान मी म्हणेल की सगळ्यात जास्त खवय्या प्रदेश असेल भारतामध्ये तर तो राजस्थान आहे आणि त्याचं नावही तसंच आहे. त्यानंतर आपण येतो खाली गुजरातला. गुजरातमध्ये त्यांचे टिपिकल आयटम आहेत. गुजरातची टेस्ट थोडीशी आपल्याला आवडते महाराष्ट्रीयन लोकांना. त्यांचे टिपिकल काही आयटम आहेत जसं की गुजराती उंदियो आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे आहे दाल ढोकली आहे, त्यानंतर पुरी आहे, त्यांच्याकडे काजू करेला आहे, त्यानंतर त्यांच्याकडे आहे जवळजवळ ढोकळा, खाकरा, फाफडा, पापडी, जिलेबी, हे सगळे आयटम्स. दुधाचे प्रकार जसं रबडी आहे, हे आहे, बासुंदी आहे, हे त्यांचे प्रकार. श्रीखंड आहे. श्रीखंड हा आपला मेनू नाही आहे, श्रीखंड हा गुजरातचा आयटम आहे. हा सगळ्यात मोठा एक महत्त्वाचा विषय आहे की श्रीखंड हा गुजरातवरनं आपल्याकडे आला आहे, आपण त्याला ॲडॉप्ट केला आहे. आपण येतो त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये. तर मध्य प्रदेशमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं इंदोरी आयटम जे आहेत ते तिथे खाल्ले जातात. त्यानंतर आपला येतो महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये आपण आमरस, पुरणपोळी, उकडीचे मोदक,
आमरस पुरणपोळी मे महिन्यातला आपला जो सीझन असतो त्याच्यामध्ये आमरस पुरणपोळीशिवाय मेनू बनत नाही. सगळीकडे आमरस पुरणपोळी, रस्सा पातोडी, सार आमटी असे विविध प्रकार तिथे आपण लग्नामध्ये सर्व करत असतो. खाली जाताना साऊथमध्ये एक वेगळी लग्न पद्धती आहे. त्यांच्याकडे सांबर, भात, रसम या आयटमशिवाय लग्न कार्य होत नाही आणि त्यांची एक टिपिकल खाण्याची पद्धत आहे, ते केळीच्या पानावरच लग्न करतात. मी साऊथला स्वतः मदुराईला कॅटरिंग केलं आहे. मदुराईला मी दरवर्षी एक लग्न करतो, तिथे माझा एक सेटअप आहे. तर तिथे त्यांची एक वेगळी खाद्यपद्धती आहे, पण तिथे व्यापार खूप मोठा आहे. तर तिथे व्यापार करण्यासाठी जे नॉर्थ साईडचे लोक येतात त्यांना ते साऊथ इंडियन फूड ऑथेंटिक आवडत नाही. तर त्यांना जे नॉर्थ इंडियन फूड प्रोव्हाइड करण्याचं काम आहे ते मी करतो बेसिकली. तर त्याच्यामुळे आपले नॉर्थ इंडियन आयटम मला तिकडे सर्व करायला लागतात. पण त्यांची जेव्हा मी खाद्यपद्धती बघतो, त्या लग्न पद्धती बघतो, त्यावेळेस काही भल्या मोठ्या पंक्ती, त्याच्यावरती केळीचं पान आणि 4 आयटमचा मेनू, सांबर, राईस, नॉनव्हेज असेल तर नॉनव्हेज, पण सांबर, राईस, रसम आणि त्याच्याबरोबर एखादं पायसम वगैरे अशी मिठाई ते सर्व करतात आणि त्यांची खायची पद्धत पण तेवढी वेगळी आहे. परत आपण या साईडनी छत्तीसगड, मग बंगालची एक वेगळी लग्न पद्धती आहे. तिथे जे रसगुल्ला आणि त्या दूध फाडून, आपल्याकडे कुठल्याच भागात दूध फाडून मिठाई बनवत नाही कारण की ते अशुभ असते, पण बंगालमध्ये दूध फाडून जी मिठाई बनवतात त्याला शुभ मानलं जातं, त्याच्याशिवाय लग्न नाही होत. मग उत्तर प्रदेशमधलं लखनवी आणि ते नवाबी जेवण जे म्हणतो आपण, जसं की गलोती कबाब, त्यांच्या भाज्यांच्या नावं पण बघा, रत्न ए मंजुषा, दाल ए बुखारा, म्हणजे इतके राजेशाही नवाबी नावं आहेत, पण ते खाण्यासाठी तेवढेच नवाबी आहेत म्हणून त्यांचे नावं तशी आहेत. तिथे तुमची रोटीचा प्रकार जो आहे तो फार वेगळा आहे. बिहारमध्ये लिट्टी चोखाशिवाय लग्न होत नाही. त्यांच्या प्रत्येक लग्नामध्ये लिट्टी चोखा असतो. त्यानंतर एक आसाममध्ये एक वेगळी लग्न पद्धती आहे. ते लोक थोडेसे त्या साईडला जास्त कनेक्टेड आहेत. आता आसाम, मेघालय जेव्हा तुम्ही जाल, आता नवीन ट्रेंड ट्रॅव्हलिंगचा चालू झाला आहे, इकडचं सगळं फिरून झालं आहे भारत देशाचं. आता मेघालय आणि आसाम लोकांनी चालू केलं आहे. तिथे फार वेगळ्या पद्धतीने फूड बनवलं जातं, जसं की ते वॉन्टन्स वगैरे जे खातात, मोमोज आपण म्हणू शकतो, त्यांचा आयटम आहे. जे तिबेटियन कल्चर थोडंसं ते लोक फॉलो करतात, त्या पद्धतीने त्यांचे लग्न असतात, सर्व गोष्टी असतात. आम्ही इतका रिसर्च करतो या सगळ्या गोष्टीवरती. आमची एक टीम आहे बेसिकली, आमची एक टीम रिसर्चमध्ये आम्ही आता नवीन चालू केलं आहे. इंडियन फूडची इतकी पसंती आता वेडिंग इंडस्ट्रीमध्ये आहे की आम्ही जे काही पदार्थ बनवतो आहे त्याला फ्युजन कॉन्सेप्टमध्ये आम्ही टर्न आउट करतो आहे. ती फ्युजन कॉन्सेप्ट अशी आहे की गुजरात टू महाराष्ट्र, महाराष्ट्र टू साऊथ, UP टू MP असे राज्यांचे वेगवेगळे फूड मेन्यूज आम्ही कनेक्ट केले. आमच्या रिसर्च टीमनी मागच्या वेळेस माझ्याकडे एक आयटम आणला आणि तो टेस्टिंगला मला दिला. त्यावेळेस मी हैराण झालो की नाशिकची मिसळ, ज्याला ग्रीन केलं, ग्रीन मिसळ त्याला नाव दिलं, आणि त्याच्याबरोबर आम्ही पंजाबचा स्टफ कुलचा सर्व करतो आहे, ब्रेड कुलचा, त्याच्यामध्ये स्टफिंग आहे. तर ग्रीन मिसल विथ स्टफिंग कुलचा हा एक आयटम आम्ही चालू केला. एक बर्मीस आयटम आहे खवसे म्हणून. त्या खवसे आयटमबरोबर आम्ही त्याला मालगुडी ब्रेड म्हणजे साऊथ इंडियन एक रोटी बनवली आणि ती त्याच्याबरोबर आम्ही सर्व करतो आहे. बेसिकली असा फ्युजन कॉन्सेप्ट्स आम्ही लग्न पद्धतीमध्ये आणतो आहे. भारताची आत्ताची जी वेडिंग इंडस्ट्री आहे ती एवढी मोठी आहे की भारताच्या जे मेनू आहेत, इंडियन मेनूज जे आहेत, हे मेनू आता टर्की, थायलंड, दुबई, मिडल ईस्ट इन द सेन्स, इथे जेव्हा याची सर्वांची सुरुवात झाली तर मागच्या 1 महिन्यापूर्वी पंतप्रधानांनी भारतामध्ये वेड इन इंडिया ही कॉन्सेप्ट सुरू केली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये आमच्या इंडस्ट्रीला फार मोठा सपोर्ट मिळणार आहे की वेड इन इंडिया, जे तुम्ही बाहेर जाऊन लग्न करता आहात, आउट ऑफ इंडिया जाऊन जेवढे मोठे मोठे लग्न होत आहेत ते लग्न तुम्ही भारतात करा. जसं मोदींनी लक्षद्वीप लॉन्च केलं तसं मोदींचं उत्तराखंडकडे एक प्रभाव आहे, महाराष्ट्राकडे आहे,
अशा राज्यांमध्ये येऊन तुम्ही लग्न करा. हे मोदींचं आता वेड इन इंडिया जे व्हिजन आहे त्याच्यामध्ये आम्हाला फार मोठी चालना मिळाली आहे असंच मी म्हणेल. डे टू डे बिझनेसमध्ये आम्हाला जे एक्सपिरियन्स येतात ते फार अनोखे आहेत. लोकांची डिमांड आजकाल फूडच्या बाबतीत फार वाढलेली आहे. लग्नांमध्ये जे फूड सर्व होतं त्याची एक अशी, मी मगाशी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की 1985 ते 2024 दाखवायचा आम्ही प्रयत्न केला आहे की 1985ला कशा पद्धतीची कॅटरिंग पद्धती होती आणि आज 2024मध्ये कशा पद्धतीची कॅटरिंग पद्धती आहे. तर या कॅटरिंग पद्धतीमध्ये जी ही मी याला एक नाव देईल की हे खाद्य क्रांती आहे. भारतात घडलेली ही सर्वात मोठी खाद्य क्रांती आहे की आपण त्यावेळेस कसे होतो आणि आज कसे आहोत, आपल्या डिमांड्स काय आहेत फूडच्या प्रती, हे खूप विचार करण्यासारखा हा विषय आहे की त्यावेळेस सर्व होणारे 4 ते 5 आयटम आणि आज आपण एका लग्नात 100 मेनू सर्व करतोय. तर ते 100 मेनू काय असतील, लोकांच्या डिमांड काय आहेत, याच्यावरती आम्ही इतका विचार केला आणि प्रत्येक भारताच्या राज्यांमधलं आम्ही रिसर्च करून आयटम शोधून आणले. म्हणजे आम्ही फिरतोच आता 4 महिने त्याच्यासाठी, जो आमचा ऑफ सीझन असतो. तर आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे आयटम्स टेस्ट करतो, ते आणतो. एक श्रीलंकेमध्ये मी 4 वर्षापूर्वी मी श्रीलंकेला गेलो होतो. हे सर्व श्रीलंकेचं प्रकरण होण्याच्या अगोदर, त्यावेळेस श्रीलंका पूर्ण ओपन होतं आणि बीच साईडला रोडवरती मी श्रीलंकन कोथू पराठा म्हणून एक आयटम खाल्ला होता. हा मेनू असा आहे की हा भारतीयच मेनू आहे. श्रीलंका आपल्यापासून काही वेगळं नाही, ते आपलंच सगळं काही अडॉप्शन आहे, आपल्यापासूनच वेगळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जे फूड कल्चर आहे ते अडॉप्शन आपलंच आहे. तिथे मी तो आयटम खाल्ला. तो कोथू पराठा म्हणजे एक आपली साधी रोटी, म्हणजे जो आपण घरी पराठा बनवतो तो पराठा, त्याचे स्ट्रिप्स कट केले होते त्यांनी, त्याला भाजून वगैरे त्याचे स्ट्रिप्स कट केले आणि त्याला एका केळीच्या पानात दिलं आणि त्याच्यात पूर्ण साऊथ इंडियन स्पायसेस आणि ग्रेव्ही टाकली आणि तो पराठा मी कॅटरिंग इंडस्ट्रीत नाशिकमध्ये घेऊन आलो. माझ्या आयडियाप्रमाणे मला त्याला इंडियन स्पायसेसमध्ये थोडंसं चेंज करायचं होतं, मी तो घेऊन आलो आणि तो इतका हिट ठरला की लोक स्वतःहून आम्हाला तो मेनू मागायला लागले की तुम्ही आम्हाला हा मेनू द्या. म्हणजे इतक्या पद्धतीने कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये आता भारतीय फूड इंडस्ट्री, भारतीय खाद्यसंस्कृती इतकी मिसळत गेली आणि लोकांचा कल इंडियन फूडकडे आहे. जरी आम्ही प्रत्येक लग्नात ग्लोबल फूड सर्व करतो, इटालियन करतो, मेडिटेरियन करतो, मिडल ईस्टर्न करतो, फ्रेंच करतो, मेक्सिकन करतो, सर्व वर्ल्डचं फूड आम्ही सर्व करतो, पण आमचं ऑब्झर्वेशन जे आहे ना ते लोकांना आवडतं ते इंडियन फूड. जसं शहरात एखादं लग्न असेल तर त्यांनी महाराष्ट्रीयन फूड जर ठेवलं तर त्या महाराष्ट्रीयन फूडमध्ये आम्ही संध्याकाळी झुणका, भाकरी, शेवभाजी, शेंगुळे हे आयटम सर्व करतो. सहसा शहरात आजकाल जे मॉडर्न कल्चर आहे त्याच्यामध्ये आयटम सर्व नाही होत. पण आमच्या एक गोष्ट लक्षात आली की लग्नात सर्व होणारं पनीर त्यापेक्षाही शेंगुळे आणि पिठल्याला जास्त डिमांड आहे. तसंच हैदराबादचं बगारा बैंगन आहे, तांदळाची भाकरी आहे, मिरची का सालन आहे, पंजाबचं सरसो का साग मक्के दी रोटी आहे, त्याच्याबरोबर फिरणी आम्ही सर्व करतो. राजस्थानचं गट्टा साग, हे ते गट्टा साग आहे, त्याच्यानंतर राबोडी की राब आहे, मूग मोगर की सब्जी आहे. म्हणजे हे सगळे आयटम जे आहे, गुजरातचं जसं लोचो आहे, हे सगळे आयटम आम्ही सर्व करत असतो. वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळे मेनू नेहमी होत असतात आणि त्याच्यामध्ये आम्ही ते सर्व करत असतो. तर अशी आमची लग्न पद्धती आता इतकी बहरत चालली आहे आणि इतक्या मोठ्या लेवलवरती वेडिंग इंडस्ट्री आमची गेली आहे. आज भारत एक समृद्ध भारत म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामध्ये खाद्यसंस्कृती ही सर्वात मोठा विषय मानला जातो.
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे, उदरभरण नोहे जाणी जे ते यज्ञ कर्म. जेवण म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर तो यज्ञ आहे, संस्कृती आहे. खाणे ही जशी संस्कृती आहे तशी खाऊ घालणे हे सुद्धा एक संस्कार आहेत असं मी म्हणेल. आणि खाऊ घालण्याच्या संस्काराचे आम्ही पाईक आहोत, पालन करते आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. श्री इच्छामणी कॅटरच्या माध्यमातून आम्ही या खाद्य संस्कृतीला जपण्याचा, वाढवण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आयोजकांचे व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आजपर्यंत इच्छामणीच्या माध्यमातून आम्ही केलेल्या पाककृतीचे जिभेने आस्वाद घेतला होता. आज पहिल्यांदाच आमच्या शब्दकृतींचा कानाने आस्वाद घेतला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजचा मंगळवार आणि तुमच्या समोरचे जे चेहरे पाहिले तर अन्नपूर्णा मातेची आठवण यावी. गोदामाई आणि पाठीमागे साधुदेव मामलेदार यशवंत महाराज यांचा हा संवाद सुरू आहे. सटाण्याच्या भूमीमध्ये दुष्काळातला भाग होता, जनतेला अन्न नव्हतं. त्यावेळेला यशवंतदेव महाराजांनी धान्याचं कोठार उघडून दिलं आणि आपलं कोठारातलं अन्न घराघरात पोचवलं. दुसऱ्या दिवशी चमत्कार झाला, ब्रिटिश तिथे आले. महाराज तुम्ही हे धान्य कोणाला विचारून दिलं? पण ज्या वेळेला ते धान्याचं कोठार होतं ते भरगच्च तसंच्या तसंच भरलेलं होतं. आजचाही दिवस तसाच आहे. गाढवे परिवार बोलत होता. उत्तमरावांनी उत्तम शैलीतून सांगितलं की आम्ही सुरुवात कशी केली आणि पुढच्या पिढीने सांगितलं आमचा भव्य दिव्य सागरमय असा प्रवास आम्ही कसा प्रांत करतो आहोत. आज वसंत व्याख्यानमालेचं 21वे पुष्प स्वर्गीय अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृती प्रित्यर्थ होतं. ते सार्थकी लागलं. स्वर्गातून अण्णासाहेब सुद्धा तृप्त झाले असतील असं सुंदर असं व्याख्यान. आणि जे श्रोते आले त्यांना गाढवे परिवाराने दिलेली सुंदर अशी अविस्मरणीय संग्रह ठेवलेली पत्रिका. खवय्ये वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांकडून गाढवे परिवाराचं आभार. पुष्करजी वैशंपायन, घंटागाडीचे निर्माते माजी महापौर प्रकाशजी मते यांचेही आभार.